जय भारत. शाहूंच्या आठवणी म्हणून प्राध्यापक नानासाहेब साळुंखे यांनी फार सुंदर पुस्तक लिहिले. त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा प्रेमळ, मायाळू, थोडासा विनोदी अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव वैशिष्ट्यांचे प्रसंग किस्से त्यांनी त्यात मांडलेले आहेत. त्या पुस्तकात एक फार सुंदर प्रसंग आहे की शाहू महाराजांचा मुक्काम एकदा सोनतळी कॅम्पच्या आश्रमामध्ये त्यांच्या ठिकाणी होता. ते सकाळी सकाळी उठले आणि अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन थोडंसं त्या कॅम्पच्या परिसरात त्या भागात ते फेरफटका मारत होते. त्या घोड्यांच्या पागांकडे आणि त्या भागात गेल्याच्या नंतर त्यांचा एक सुंदर अभंग कानावर पडला. धाव पाव विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारती काय अपराध. शाहू महाराजांनी बाजूला उभं राहून तो संपूर्ण अभंग ऐकला. अभंगाची धून, ते संगीत, ते सगळं ऐकलं आणि मग नंतर ते त्या जिकडे अभंग म्हटला गेला त्या घोगड्यांच्या पागांकडे ते गेले आणि तिथे त्यांनी त्या सगळ्या त्यांच्याकडे जे काही नोकरदार आहेत त्यांना विचारलं की हा अभंग कुणी म्हटला. सगळे चिडेचूप झाले. त्यांना वाटलं महाराजांना आवडलं नाही काही की किंवा महाराज येत असतानाही हे चालू राहिलं वगैरे वगैरे. तेव्हा कुणी पहिल्यांदा बोललंच नाही. महाराजांनी पुन्हा आग्रहपूर्वक विचारलं की अभंग कुणी म्हटला. तर तत्कालीन अस्पृश्य समाजाचे शिवप्पा महार हे गृहस्थ होते. सोनाळकर त्यांचं नाव आणि ते महाराजांकडे नोकरीला होते त्या पागेमध्ये. मग ते पुढे आले थोडेसे घाबरत, थोडेसे भीत भीत म्हणाले महाराज तो अभंग मी म्हणालो. ते म्हणाले महाराज म्हणाले घाबरण्याचं काही कारण नाही. फार सुंदर तुम्ही अभंग म्हटला आणि मला तो खूप आवडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. सगळे जरा तणावातून मुक्त झाले. महाराजांना आवडल्याबद्दल सगळे थोडेसे मोकळे ढाकळे झाले. परत महाराजांनी वाक्य वापरलं, परंतु उद्यापासून तुम्ही नोकरीवर यायची गरज नाही. मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं. आता मात्र ज्या सोनाळकरांनी शिवाप्पा सोनाळकर पूर्वाश्रमीचे माजी अस्पृश्य जातीतले महार, त्यांना मात्र झटका बसला. पायाखालची वाळू सरकली. आता काही खरं नाही. आपल्या पोरा बाळांचं कसं होणार, लेकरा बाळांचं कसं होणार, म्हणून ते चेहऱ्यावर त्यांच्या चिंता निर्माण झाली. प्रचंड ते घाबरले. आता महाराजांच्या पुढे काय बोलणार, पुढे बोलता येत नाही. जी महाराज मग यायचं नाही का वगैरे असं ते म्हणायला लागले. महाराज म्हणाले यायचं, पण उद्यापासून पेटी वगैरे सगळं साहित्य, टाळ मृदुंग घेऊन यायचं. उद्यापासून तुम्हाला या पागेमध्ये हीच नोकरी, दुसरी कुठलीच नोकरी नाही. इथे तुम्ही भजन म्हणायचं, सकाळचं भजन आणि त्या सगळ्या भजनाची सगळी जबाबदारी तुमच्याकडे आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला नियुक्त करतो आहे. अगदी ज्यांनी अभंग म्हणला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. अशी कलेची कदर करणारे, भक्तांच्या भक्तीची कदर करणारे, गायकांची वादकांची कदर करणारे असे महाराज होते. आणि म्हणून महाराजांना संत साहित्य, अभंग, त्यातल्या त्या तुकोबारायांचा अभंग गाथा फार आवडायचा. असे शाहू महाराज होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आणि त्यांच्या कार्याला अभिवादन.